माननीय मुख्याध्यापिका श्रीमती राणा मॅडम, उपमुख्याध्यापक श्री कुंभार सर, पर्यवेक्षिका सौधर्य मॅडम, सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 15 जुलै आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस. सध्या निसर्गाच्या चक्रात खूपच बदल झाले आहेत, पण साधारणतः आषाढ महिन्यात काळ्यावर ढगांनी उडून येणारे आभाळ आणि सोबतीला सोसाट्याचा वारा हा आषाढ महिना घेऊन येतो. आणि या वातावरणात नकळत आपल्या ओठांवर येते आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाशिष्ट कांती वक्र क्रीडा पर्यंत प्रेक्षणीय दर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आषाढ महिन्याचा हा पहिला दिवस सर्वत्र कवी कुलगुरू महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आकाशात विहार करणाऱ्या काळ्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या मेघाला पाहून त्यांना मेघदूत हे अजरामर खंडकाव्य स्फुरले व याचमुळे आषाढ महिन्याच्या या पहिल्या दिवसाला साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाकवी कालिदासांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखला जातो. नैव क्लिष्ट नच कठिना देववाणी संस्कृत भाषा असे वर्णन असणारी संस्कृत भाषा गिरवाणवाणी म्हणजेच देवांची भाषा म्हणून ओळखली जाते. संस्कृत भाषेइतकी रसाळ मधुर भाषा कोणतीही नाही. या देवभाषेचे नंदनवन भूतलावर कोणी फुलवले असेल तर ते महाकवी कालिदासांनी आपल्या विविध संस्कृत रचनांमधूनच. परंतु अशा विद्वान महाकवी कालिदास यांच्याविषयी त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी कोठेच माहिती आलेली नाही. या विख्यात महाकवीचे जीवन, त्यांचा स्थितिकाल याबाबत कोणतेही पुरावे सापडत नाही. त्यांनी आपल्या काव्यात केशराच्या फुलांचे वर्णन केले असल्यामुळे काहींना ते काश्मीरी वाटतात, तर त्यांनी आपल्या काव्यात उज्जैनीचे बारकाईने वर्णन केल्यामुळे काहींचे मत आहे की ते उज्जैनीचे असावे. तसेच त्यांना दाक्षीपुत्र किंवा शालातुरीय या नावाने सुद्धा ओळखले जाते. दाक्षी हे त्यांच्या आईचे नाव होते व शालातुरी या गावात जन्म झाला म्हणून त्यांना शालातुरीय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या काळाविषयी नक्की माहिती आपल्याला मिळत नाही. दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच विक्रमादित्याच्या पदरी 4थ्या 5व्या किंवा 5व्या शतकात ते राजकवी होते असे म्हटले जाते. त्यांच्या माहितीचा असा कोणताच ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी एका दंतकथेनुसार कालिदास हे दिसायला अतिशय सुंदर व सुदृढ असले तरी सुद्धा ते अशिक्षित होते आणि त्यांच्या राज्याची राजकुमारी विद्योत्तमा अतिशय विद्वान होती आणि तिने आपल्या विद्वत्तेने अनेक विद्वानांना शास्त्रार्थात हरवले होते आणि तिने पण केला होता की जे तिला हरवतील त्यांच्याशी ती विवाह करेल. अनेक विद्वानांना हरवले असल्यामुळे त्यांनी त्या राजकुमारीचा सूड म्हणून या महाकवी कालिदास जे आधी अशिक्षित होते त्यांना विद्वान म्हणून तिच्यासमोर उभे केले आणि तिला फसवले. परंतु विवाहानंतर तिला कळले की हे अशिक्षित आहेत. तिने कालिदासांचा अपमान केला. या घटनेने कालिदासांना आपल्या अज्ञानाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी कालीमातेची कठोर उपासना केली व त्यांना विलक्षण ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी संस्कृत भाषेत अनेक रचना केल्या. त्यांचे अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमवर्षीयम, मालविकाग्निमित्रम हे 3 नाटके, रघुवंशम आणि कुमार संभवम ही 2 महाकाव्ये लिहिली. तसेच मेघदूत व ऋतुसंहारम ही खंडकाव्ये लिहिली. त्यांच्या या मेघदूत खंडकाव्यामुळेच आषाढ महिन्याचा हा पहिला दिवस अजरामर झाला आहे. खंडकाव्य म्हणजे एकाच प्रसंगाचे वर्णन पूर्ण काव्यात केलेले असते. मेघदूत हे खंडकाव्य पूर्व मेघ आणि उत्तर मेघ या 2 भागात विभागले आहे. कुबेराचा सेवक असलेल्या यक्षाकडून त्याच्या कर्तव्यात कसूर झाल्यामुळे कुबेराने त्याला 1 वर्ष आपले स्थान सोडून रामगिरी पर्वतावर वास्तव्यात जाण्याचा शाप दिला. आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाला आषाढ महिन्यातील मेघ हा आपल्या दूताचे काम करेल व तो आपला संदेश आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवेल असे वाटले. या खंडकाव्यातील पूर्व मेघ या भागात तो यक्ष मेघाला अलकापुरीत जाण्याचा मार्ग समजावून सांगतो. महाकवी कालिदासांनी निर्जीव मेघाला सजीव मानून त्याला एका दूताची भूमिका दिली. ढग आणि यक्ष यांच्या संवादातून कवीने निसर्ग, मानवी भावनांमधील अतूट नाते
भागामध्ये दर्शवले आहे. वाटेत असणारे पर्वत, बागा, राजवाडे, पर्वतराज हिमालय तसेच अलका नगरी यांचे वर्णन अतिशय सटीक पद्धतीने केलेले आहे. उत्तर मेघ या भागात अलका नगरीची समृद्धता, आपल्या घराच्या खुणा, आपल्या पत्नीची ओळख पटण्यासाठी तिचे वर्णन केले आहे. या काव्यामध्ये कवी कालिदासांच्या उपमांचे सौंदर्य प्रकर्षाने जाणवते. उपमा कालिदासस्य म्हणजे उपमा द्याव्यात त्या कालिदासांनीच असे म्हटले जाते. हे खंडकाव्य त्यांनी मंदाक्रांता या अतिशय लयबद्ध व मानवी भावनांचे हळुवारपणे वर्णन करणाऱ्या अशा वृत्तामध्ये रेखाटले आहे. अशा अलौकिक प्रतिभासंपन्न भारतीय संस्कृतीचा संस्कार करणारे, मानवी मनाचा भावभावनांचा अभ्यास असणारे भावकवी, महाकवी, निसर्ग कवी आणि नाटककार कवी कुलगुरू कालिदास यांची महानता दर्शवणारा एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे. पुरा कविना गणना प्रसंगे कनिष्ठिकाभिष्टित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात नामिका यार्थवती बभूव. म्हणजेच पूर्वीच्या काळी कवींची गणना जेव्हा करण्यात आली तेव्हा कालिदासांना कनिष्ठिकेवर स्थान देण्यात आले. परंतु त्यांच्या इतका प्रभावशाली कवी आजपर्यंत न मिळाल्यामुळे कनिष्ठिकेच्या शेजारील गोटाचे अनामिका हे नाव अर्थपूर्ण ठरले आहे. अशा या महान कवी कुलगुरू कालिदास यांना माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.